जय शिवराय मित्रांनो. आता कसं आपल्या नेहमीप्रमाणे म्हणलो चला गाडी बिडी मस्त थोडीशी चकाचक दिसत होती, कारण कसं मी रोज संध्याकाळचीच गाडी धुवून चून एकदम ओके मध्ये ठेवतो. मग काय लगेच निघालो आपल्या कामाधंद्याला निघू म्हणलो. आज कसं रंगपंचमी, मग काय ओला उबेर दोन्ही लॉग इन केलं. म्हणलं चला आता आपण पहिल्यांदा निघू. आता पहिलीच राईड पडली मित्रांनो. लगेच कस्टमर मी ड्रॉप केलं. मी वझर एअरपोर्टला, वझर एअरपोर्टहून कस्टमर पिकअप केलं. म्हणलं चला आता सातपूरला ड्रॉप करायचं आहे. त्याच्यात आमची नाशिकची लाल परी मला काही साईट देतच नव्हती, आणि त्याच्या केव्हाच मी त्याला हॉर्न मारून मारून मी थकलो होतो. म्हणलं शेवटी मी राऊंड साईडने थोडी गाडी टाकली, निघालो. आणि सकाळी आंघोळ केले आणि बांग काय पाडलंच नव्हतं मित्रांनो. मी तसंच डोक्याला तेल लावलं आणि निघालो. आणि तेवढ्यात रस्त्यात मित्र भेटले, त्यांनी थोडासा रंग लावला आणि मग म्हणलं चला आता आपण निघू म्हणलं घरी. तर बघू शकता घराच्या दिशेला निघालोय मी. म्हणलं चला आता रंगपंचमीची बिन म्हणलं कसं आता गल्ल्यांमध्ये लहान मुलं बिन भरपूर पळत. म्हणलं चला म्हणलं कसं आहे धक्का धुक्का लागण्यापेक्षा म्हणलं निघू. आणि घरी तेवढंच पावा तर घरी मस्त जोरदार रंगपंचमी चालू होते. आता बघू शकता मला बिन माझी बहीण आहे म्हणलं, तिने बिन मला रंग लावून दिला. आता बघू शकता कसे काळ्या निळ्या भुतावानी डुकरासारखे यांचे तोंड झाले रंगांनी एकदम, म्हणजे तोंड सुद्धा ओळखू यांना. आणि बायको बिन जसे काय काय अक्षदा टाकू राहिले असे रंग फेकू राहिले अंगा. आणि बघू शकता माझा मित्र बिन कसा दिसतो, एकदम भंगार क्वालिटी, एकदम हिरवागार झाला. आणि त्याच्यात माझाच मुलगा माझ्या अंगावर पाणी फेकू राहिला तो. आणि बघू शकता आता आज दोघं आम्ही जसे काय काय आमदार बिमदारचं इलेक्शन जिंकून आलं तसं आम्ही गुलार लावून घेतलं. म्हणलं चला आमच्या नाशिक मध्ये रंगपंचमी एकदम खतरनाक होती. तेवढ्यात माझे मित्र निघाले जॉबला. आता जॉबला निघलं म्हणलं आता एकदम टकाटक मध्ये होते. म्हणलं जाऊ द्या आता माझ्या मित्राला काय रंग लावण्यात अर्थ नाहीये. त्याच्यात पोरं फुल एन्जॉय करत होते. आणि शाळेमध्ये पाण्याची नळी लावली होती, नळाला पाणी येल होते. पोरांनी अक्षरशः म्हणजे शाळेत सुद्धा रंगपंचमी खेळायला लागले. म्हणलं अरे ते काका झाडू मारतय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये. तोपर्यंत बाय बाय. कशी झाली रंगपंचमी?